जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. तर कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? सो हे गाईज, हाऊ आर युअर वन इट्स युअर बाय भावेश चोरी अँड वेलकम बॅक टू द युट्यूब चॅनल धुरीज ब्लॉग. सो गाईज, पुन्हा एकदा खूप दिवसांनी ब्लॉगिंग करतोय आणि आजचा दिवस खरंच खूप खास आहे. कारण की मी चाललो आहे स्वर्गात. अरे स्वर्गात म्हणजे तशा स्वर्गात नाही हो, मी चाललो आहे मालवणमध्ये. आणि मालवणमध्ये जायचं म्हटलं तर चेहऱ्यावरचा आनंद काही थांबत नसतो. सो चला, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. बॅग पॅकिंग पण झालेली, बॅगसोबतच आहे. फक्त एक गोष्ट राहिली, ती आपण स्टेशनपासून पिकअप करणार आहोत. चलो, लेट्स गो. कुठे आपल्या बॅगा? बाल्टी नाही ना आपली? चलो, गाईचा आनंद पण आला आहे आणि आम्ही जरा नाश्ता करू. नाश्ता करून मग आपली ट्रेन आहे 7:55 मांडवी एक्सप्रेस. आणि गाईज, तुम्हाला खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये, कारण की तसंच नेहमीसारखं मजाक मस्ती आणि फन तर होणारच आहे. आणि गावी चाललो आहे म्हटलं तर काही ना काहीतरी वेगळ्या ब्लॉगमध्ये तर येत राहील. तो चला, पेट पूजा करू, बाद में काम देतो. मंडळी, आपली ट्रेन आलेली आहे मांडवी एक्सप्रेस. तो चला, तर आपली ट्रेन आलेली आहे. आतमध्ये आपली सीट पकडू, बसू आणि थोडं आरामाची गरज आहे. आतमध्ये येतच काय. ट्रेनच्या आतमध्ये शिरताच इंडियन रेल्वेने आपलं स्वागत केलं. त्याचबरोबर वेळ आलेली ठाणा सोडायची. ठाणा सोडलं आणि म्हटलं आता आरामाची गरज आहे, कारण की जर आता झोपलो तर नंतर एक्सप्लोर करता येईल. सो म्हटलं झोपूया. झोपणार होतोच, तितक्यात बघितलं तर आनंद माझ्या आधी येऊनच झोपलाय. तो पण थकला असेल. म्हटलं चला आपण पण झोपून घेऊयाच. झोपून उठलो, थोडं फ्रेश झालो आणि म्हटलं बाहेर बघूया. बाहेर बघितलंच तर कळालं की आता आपण कोकणात थोडंफार तरी आलोच आहे. मग काय, मन तिकडेच तृप्त झालं. गरमी घेतोय. जस्ट आता आम्ही पोहोचलो चिपळूणला. आतमध्ये एसी कॅबिन. सो एवढी गरमी होती ना, सॉरी थंडी होती ना एवढी, मग जरा गरम व्हायला मी आलो बाहेर. आणि आता वाजलेत टाईम किती झाला आनंद? 12. हां, 12 वाजले. आम्ही चिपळूणला पोचलो. अजून 2 तास. मंडळी, सो दुपारच्या लंचला ऑर्डर केलं अहुजा केअर कॅटरिंग व्हेज बिर्याणी. ही टेस्ट बघू कशी आहे. आणि सोबत दिलं आहे कोशिंबीर. कधी कोशिंबीर असते. सो ही कोशिंबीर दिली. काय आरलांबा आहे? मंडळी, ट्रेनमध्ये ना आरलांबाची गरज पण नाही आहे. प्रत्येक 2-2 मिनिटाला फिरत असतं ते लोक. सो चला, पेटपूजा करूया. आणि परत थोडी एडिटिंग पण बाकी आहे. आणि थोड्याच वेळात आपण पोचू कोकणात. म्हणजे ऑलमोस्ट आलो आहे, पण डायरेक्ट आपल्या गावी. मंडळी, I hate you, भावेश. ट्रेन लेट आहे आणि शेवटी वैतागून 1:30ला रत्नागिरीला पोचणार होती, पण 2:30 वाजलेत. अजून भोके स्टेशनलाच आहे, क्रॉसिंगसाठी थांबले. बिचाऱ्या यांना पण उतरायचं होतं रत्नागिरी स्टेशनला. सो वैतागून आम्ही कॉफी घेतली. अजून बघू किती वेळ वेटिंगला थांबायला लागतंय. आधीच वैताग आलाय. सो लेट्स सी. सो गाईज, जस्ट आपण कणकवली स्टेशनला पोचले आणि समोर कणकवली स्टेशन आहे. बट आम्ही याच्या एक स्टेशन पुढे उतरणार आहे, बिकॉज त्याला की जो आम्हाला घ्यायला येणार होता तिकडे आहे. सो आम्ही विचार केला की मी पुढे एक स्टेशन पुढे उतरू, मग तिकडनं मग आम्ही आमच्या लोकेशनवरती जाऊ. सो चलो चलते.
सो गाईज आम्ही आता पोहोचलो सिंधुदुर्गाला. मी म्हटलं होतं ना की आम्ही कणकोलीला उतरणार होतो, पण एक स्टेशन पुढे उतरलो आणि काय नाही, मग इकडून माझं घर पण नियरच आहे वेंगुर्ल्यामध्ये, पण पहिले आनंदच्या घरी जायचं आहे. आणि हा बघा दिवसभर ट्रॅव्हलिंग करून थकलेला माणूस बॅगा बिगा भरून चाललो आम्ही गावी. आम्हाला आमच्या काय आमच्या एरियात आम्हाला हाकललं म्हणून आम्ही गावी पळून आलो आहे. सो वाईफ्स पण खूप चांगल्या आहेत. खूप टायमानंतर पुन्हा गावी आलो आहे. तर आणि हा व्यक्ती हरवला, जर कोणाला दिसला तर सांगा नक्की यांना. चलो तर एक जण आपला वेट करतो तिकडे घ्यायला आलेला, सो आपण जाऊ आणि घरी जाऊन फ्रेश वगैरे करू. चलो हे ब्लॉग मध्ये तो मजा आताही रहेगा. जेवढे दिवस कोकणात आहे तेवढे दिवस आपल्याला महत्वाचंच आहे. ये कसं आहे बा. सो अक्षयाला आपला घ्यायला आणि आता बाहेर जाऊ आणि गावाकडे जाऊया. चलो आणि आपलं सिंधुदुर्ग स्टेशन म्हणजे बोलणार नाही, हे गावचं स्टेशन आहे. मंडळी जस्ट आपण आनंदच्या घरी आलेलो आहे. आता 2-3 दिवस आपण इकडेच थांबणार आहे आणि त्यानंतर मग आपल्या घरी जाऊ. सो आता आतमध्ये जातो, फ्रेश होतो, चेंज करतो आणि भेटतो संध्याकाळी. पेटता खाली बंद वरती चालू काय होता हा. आणि आज ठिकाणी रेग्युलेटर असतो चालू करून लायटर मारलं काय असा बाजूला असते बरोबर नाही. असा काय झाला नाही, कारण काय तू तेवढा सुरक्षित हा कनेक्शन पूर्ण केलास त्याच्यानंतरच सप्लाय चालू होतं. कनेक्शन पूर्ण केलंय, ह्या बटन चालू आहे, ह्या बटन चालू आहे, शेगडी चालू केलंय, शेगडी लायटर मारायचं, शेगडी पेटा होई आता तरी बरोबर. पेटता हा पेटता सगळी बटना चालू तरी पण पेटत नाही. का पेटत नाही, सगळी चालू तरी पण पेटत नाही. का पेटत नाही तर ते काय अजून सुरक्षा दिलेली आहे. सुरक्षा काय दिलेली आहे, आपण जर केलेला कनेक्शन आहे त्याची ऑर्डर. त्याच्यानंतर तुम्हाला धोके बोलले. धोके काय होतात तर महिला वर्ग शेगडी धुतात, अशावेळी पाणी जाता या पाईपाच्या तोंडात जर लूज झालं तर निघू शकता. आता चालू कनेक्शन आहे, आग पेटलेली आहे बरोबर. चालू कनेक्शन मध्ये माका सांगायचं ना पाईप निघालो तर काय होईल, निघालो सोडा माका ह्यो पाईप आहे ना काढून हे लावणं शक्य आहे काय एवढा सांग काय होईल भडकवतो बरोबर. बघूया काढून. मंडळी कोकणातली रात्र आणि सगळ्यात खतरनाक ब्रिज हा. रस्त्याला अंधार आहे आणि मगाशी तुम्ही बघितलं असाल ते जे एक गॅस रिलेटेड इन्फॉर्मेशन देते. सो ते पण गावकऱ्यांच्या सेफ्टीसाठी चांगली इन्फॉर्मेशन होती. सो आता आम्ही चाललोय थम्सअप घ्यायला. जेवढे दिवस स्वप्नात आहे तेवढे दिवस ब्लॉग येत राहतील. मजा करू, मस्ती करू, तुम्हालाही दाखवू कशा प्रकारे एक्सप्लोर करू ते. आणि आता सपोर्ट करत राहा. आणि जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.